गोधने चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाणी गोधने चारावया जातो शारंग पाणी. त्यालाही रस्त्यामध्ये राधा भेटली महाराज. मार्गी भेटली राधिका गवळणी. हे धावत गेलं तिथं वस्त्र पकडलं. कृष्ण दान मागे निरी आसडोनी. तेवढ्यात यशोदा मैया तिथून चालली होती. तवती देखिली यशोदा जननी हो. यशोदा म्हणे नाटका ऋषिकेशी परनारीसी कैसारे झोंबसी. ते रडायला लागलं. येरुरु दत्त सांगतो माते पासी. काय झालं? माझा चेंडू लपविला निरीपासी ओ. त्या राधेनं ऐकलं महाराज. आणि ती राधा यशोदा मैयाला म्हणते. राधिका म्हणे यशोदे परियेसी चेंडू नाही वो मदपासी. परिहाल टिकाल बाड ऋषिकेसी निरी आसडिता चेंडू पडे धरणीसी वो. आणि मग यशोदा मैया म्हणतात. यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी मार्गी बैसता क्षण एक मुरारी. एका जनार्दनी विनवी श्रीहरी नाम घेता पातके जाती दुरी वो. रानात जाऊ लागला कन्हैया. गाई घेऊन जातो बनाला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गेला महाराज. रानामध्ये जाऊन त्या ठिकाणी दाखल झाला. आणि अशा रानामध्ये कन्हैया गेला. आणि त्या कन्हैयानं सवंगडी आपल्या सोबत घेतले होते. कोणते कोणते सवंगडी आपल्या सोबत घेतले त्यांची यादी ऐका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. गोमातेचं संवर्धन करणारा हा कन्हैया आहे. सगळ्या गोमातेला घेऊन हा कन्हैया रानामध्ये जातोय. सवंगडी कन्हैयाच्या सोबत आहे. रानामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ खेळले महाराज. खेळ खेळता खेळता त्या ठिकाणी सगळे गोपाळ दमले. ते म्हणू लागले आता खांदी महार पोटी भूक काय खेळा याचे सुख. आणि मग कन्हैया म्हटला आता चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. सगळ्या सवंगड्याला कन्हैयानं आपल्या सोबत घेतलं महाराज. आणि देवादिकांना दुर्लभ असणारा काला हा कन्हैया सगळ्या सवंगड्यांना प्राप्त करून देतो. स्वर्गातील देव लालायत झाले. जो काला ह्या मृत्यूलोकातील सगळ्या गोपाळांना प्राप्त होतो तो आपल्याला केव्हा प्राप्त होईल. म्हणून तर त्या ठिकाणी आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख मन धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक कैसा भाग्याचा तो. आजी ओ सामरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. आणि असे सगळे देव आता त्या जलामध्ये काय झाले मासे झाले. आणि भगवंतानं सगळे सवंगडी आपल्या जवळ घेतले महाराज. ज्याला भगवंताच्या जवळ जायचं त्यानं काही गुणाचा स्वीकार करा. आपण गोपाल व्हा. आपण गोवळी व्हा. गोवळी म्हणजे सगळे इंद्रिय भगवंताच्या दिशेनं वळवा. डोळ्याचा विषय फक्त परमात्मा करा. कानाचा विषय फक्त परमात्मा करा. मुखानं त्याच्या वाचून दुसरं बोलू नका. ध्यान करताना त्याचं ध्यान करा. अरे टाळी वाजवताना त्याच्याच नामचिंतनामध्ये टाळी वाजवा. पायाच्या माध्यमातून त्याची तीर्थयात्रा करा. तो आपल्यालाही जवळ घेईल महाराज. आणि जसा तो कालाच्या गोपाळांना प्राप्त झाला तो काला आपल्यालाही प्राप्त होईल. सगळे सवंगडी जवळ घेतले. आणि जगाच्या नायकानं जो काला केला भागवतामध्ये त्याचं वर्णन शुकदेवांनी फार सुंदर केलं महाराज. आणि तोच भाव निळोपाराने एका अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केला. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे. निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव